संसदेमध्ये सर्वाधिक प्रश्न विचारण्याबरोबरच मतदारसंघातही सर्वाधिक निधी आणून कोट्यावधी रुपयांची विकास कामं खासदार धनंजय महाडिक यांनी केली। दीन दलित, उपेक्षित आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी खासदार महाडिक गेली 4.5 वर्ष अखंडपणे कार्यरत आहेत। भविष्यातही विकासाची ही परंपरा जनतेच्या बळावर ते निश्चितच कायम ठेवतील असं प्रतिपादन युवा नेते पृथ्वीराज महाडिक यांनी केलं। गगनबावडा तालुक्यातील अणदूर इथं स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते। गगनबावडा तालुक्यातील अणदूर इथं MG पाटील यांच्या पुढाकारानं खासदार धनंजय महाडिक साहेब चषक हाफ पिच प्लास्टिक बॉल क्रिकेट लीग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला। स्पर्धेत 32 संघ सहभागी झाले होते। 4 दिवस चाललेल्या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ धनंजय महाडिक युवा शक्तीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते पार पडला। प्रथम क्रमांक विजेत्या संघाला 21,000 रुपये आणि चषक, द्वितीय क्रमांक विजेत्याला 11,000 रुपये, तृतीय क्रमांक विजेत्याला 7,000 तर चतुर्थ क्रमांकाला 5,000 रुपये देण्यात आले। याशिवाय उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजांनाही पारितोषिकं देण्यात आली। MG पाटील यांनी बोलताना या परिसरात खासदार महाडिक यांच्यामुळे विकासाचं नवं रूप दिसू लागलंय असं सांगितलं। पृथ्वीराज महाडिक यांनी बोलताना खासदार महाडिक यांच्या माध्यमातून जिल्ह्यात कोट्यावधी रुपयांची विकास कामं झाली आहेत। कोकण रेल्वे सारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागलाय। संसदेत आणि मतदारसंघात दोन्हीकडे खासदार महाडिक यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवलाय। भविष्यात जनतेच्या पाठबळावर अशा प्रकारचं कार्य सुरू राहील असं सांगितलं। यावेळी धुंदवडेचे सरपंच सरदार शेलार तानाजी पाटील, बाळासाहेब गुरव, डॉक्टर रंगराव पाटील, सर्जेराव पाटील, सरदार जमादार, रंगराव विचारे, गारीवडेचे माजी सरपंच आप्पा कुडतरकर, भागोजी घोडगे, परशुराम संगपाळ, तानाजी पाटील, संभाजी पाटील, PR चौगले, तौफिक जमादार, डॉक्टर बदाम पाटील, शिवाजी धर्मल्ले, इंद्रजित पाटील, आनंदा पाटील, बाबू पाटील, भिकाजी पाटील यांच्यासह कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते।